माऊलींच्या या थोरल्या पादुका मंदिराबद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का? चला सांगतो. आळंदीकडे जाताना हे दुर्णच हे मंदिर दिसतं. इथं आल्यानंतर हे मंदिरावरील कोरीव काम अगदीच मनात भरतं. काही पायऱ्या चढून गेल्यानंतर आपण मंदिराच्या सभा मंडपात पोचतो. तिथून थोडंसं पुढे गेलं की मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये माऊलींची एक सुबक अशी मूर्ती आहे. तसेच विठुराया व रुक्मिणी माता यांची सुंदर अशी कटेवर हात ठेवलेली मूर्ती आहे. या मंदिराचं महत्त्व असं, आषाढी पालखी सोहळ्यामध्ये माऊलींचं या मंदिरामध्ये आरती होते. परतीच्या प्रवासात माऊली आळंदीकडे येताना या मंदिरामध्ये माऊलींचा विसावा असतो. तसेच कार्तिक सोहळ्याला विठुरायाची पालखी परतीच्या प्रवासात असताना इथं मंदिरामध्ये मुक्कामी असते. मंदिराच्या समोरच माऊली ज्ञानोबा आणि नामदेव यांच्या भेटीचं मोठं असं शिल्प आहे. त्याच्या पाठीमागं उंच असा एक सुंदर ध्वज आहे. तसंच आपल्याला पालखी सोहळ्याचं सुंदर असं शिल्प इथं बघायला भेटेल. आपण कधी आळंदी दर्शनाला येणार असाल तर या मंदिराला एक वेळेस अवश्य भेट द्या. रामकृष्ण हरी.